नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मध्ये आपण आढावा घेणार आहोत महत्त्वाच्या आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या घडामोडींचा। पहिली बातमी आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याचा मार्ग आता अखेर मोकळा झालाय आणि त्यासोबतच मुंबई महानगरपालिकेमध्ये आता कोण कुणासोबत लढणार यासाठीच्या तर्कवितर्कांना सुद्धा धार आली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त लक्ष असणार ते म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीकडे आणि महिनाभरापूर्वीच दोन्ही भाऊ 20 वर्षांचा दुरावा बाजूला सारत एकत्रित आले, पण महिनाभरामध्ये राजकीय युती संदर्भामध्ये दोघेही जाहीरपणे काहीच बोलले नाहीयेत। त्यातच आता उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यानं दोन्ही भावांच्या युती संदर्भामध्ये आता आणखीन प्रश्न विचारू लागले। त्यामुळे आता जर हे दोन्ही बंधू जर एकत्रित आले तर मवियामध्ये काय होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ही सुद्धा आपल्याला बातमी बघायची आहे। त्यानंतर दुसरी बातमी आहे खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचा मुलगा असलेला आमदार विलास भुमरेंचा चालक जावेद शेखला भेट म्हणून मिळालेल्या जमिनीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे आणि त्यामुळे भुमरेंच्या चालकाला आयकर विभागाने देखील नोटीस बजावली होती। त्यानंतर आता त्या हिबानामा म्हणजेच भेट दिलेल्या जमिनींची किंमत किती असा प्रश्न आता अनेकांना पडलेला आहे। आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने सुद्धा या जमिनीचं शासकीय मूल्य काढण्याबाबतचं एक पत्र महसूल विभागाला दिलंय आणि त्यानंतर महसूल विभागाने सुद्धा पहिल्यांदा जावेद शेखच्या नावावरती हिबानामाद्वारे मिळालेल्या जमिनीची अधिकृत किंमत आता समोर आणली आहे। या जमिनीचं शासकीय मूल्यांकन आहे 241,69,51,408 रुपये इतकं। तर आता या जमिनीचा बाजारभावाचा विचार केल्यास अंदाजे 2000 कोटींच्या घरामध्ये असल्याचं आता ही जमीन बोललं जात आहे। ही सुद्धा आपल्याला बातमी बघायची आहे। त्यानंतरची बातमी आहे कबूतरखान्यासंदर्भातली। कबूतरखान्यावर लावण्यात आलेल्या बोर्डासंदर्भातली आज कबूतरखाना परिसरामध्ये एका बोर्डाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय आणि एक ट्विस्ट आता या सगळ्या प्रवादामध्ये आलेला आहे। कबूतरखाना ट्रस्ट कडून एक फलक लावण्यात आलाय आणि या फलकावरती कबुतरांना खाद्य घालण्यास सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे। मात्र ही परवानगी लेखी स्वरूपात न मिळाल्यानं प्रश्नचिन्ह आता या निमित्तानं उपस्थित राहतंय। या 3 महत्त्वाच्या बातम्या आतापर्यंतच्या या आपण बघणार आहोत। त्यामुळे आता आपले 3 रिपोर्टर सुद्धा आपल्यासोबत या संदर्भातली माहिती द्यायला सुद्धा आता तयार झालेले आहेत। त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेमकं काय काय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याच बातमी संदर्भामध्ये आमचे 3 रिपोर्टर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पहिलं म्हणजे आपले प्रतिनिधी शुभम उमाळे, त्याच्यानंतर विजय चिडे आणि त्यानंतर आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मी सर्वप्रथम शुभम तुझ्याकडे येणार आहे। जर आपण बघितलं तर ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यानंतर आता सध्या महायुतीच्या पायाखालची तर वाळू सरकलेलीच आहे, सोबतच आता मवियामध्ये सुद्धा आता या संदर्भामध्ये आता चर्चांना उधाण आलेलं आहे। जर हे 2 बंधू जर एकत्रित आले तर मवियाचं काय होणार असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। काँग्रेसची या संदर्भामध्ये भूमिका काय असू शकते, काय अधिक अपडेट्स आहेत या संदर्भात? सिद्धेश, खरं पाहायला गेलं तर सुरुवात इथून होत आहे की दोन्ही ठाकरे बंधू नेमकं एकत्र येणार तर कधी येणार आणि याची अधिकृतरित्या घोषणा ही नेमकी कधी करण्यात येईल आणि ही घोषणा कोण करेल असे प्रमुख 3 मुद्दे आहेत। कारण की समजा पाहायला गेलं तर मराठी भाषेच्या मुद्द्यावरनं दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आले होते। त्यांना एकत्र येण्या बघण्यासाठी जे आहे वरळी NSCI डोम वरळी या ठिकाणी मोठा कार्यक्रम जो आहे तो देखील घेण्यात आला होता। दोघांची ग्रँड एंट्री त्या ठिकाणी झाली। त्यानंतर पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस देखील झाला होता। वाढदिवसानिमित्त राज ठाकरे जे आहेत ते थेट मातोश्रीवर अनेक वर्षांनंतर गेले आणि त्या ठिकाणी त्यांची जाऊन भेट घेतली, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। 35 मिनिटं राज ठाकरे मातोश्रीवर होते आणि त्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा अशाच चर्चा आहेत की दोन्ही ठाकरे बंधू कधी एकत्र येणार। गणपतीचा मुहूर्त आहे की दिवाळीचा मुहूर्त आहे की अजून किती वेळ लागेल, कारण की एकीकडे निवडणुका देखील समोर आहेत। पण या सगळ्या गोष्टी दोन्ही ठाकरे बंधू समजा एकत्र आले तर याचा कुठेतरी डायरेक्ट इम्पॅक्ट जो आहे हा महाविकास आघाडीवर थेट होणार। महायुतीला तर मताधिक्यांमध्ये नुकसान होईलच, पण महाविकास आघाडीला देखील याची चांगलीच चपराक जी आहे ती बसू शकते। कारण की ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षासोबत युती जी आहे ती त्यांची तोडली होती आणि त्यानंतर जेव्हा स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते त्यावेळेस या महाविकास आघाडीची स्थापना झाली। म्हणजे महाविकास आघाडीचं उगम या ठिकाणावरून झालं, ज्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा एक गट होता, सोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, हे तिघांची मिळून ही महाविकास आघाडी आहे। समजा उद्या जाऊन दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मग काँग्रेसचं आणि शरद पवार गटाचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाचं, या 2 पक्षांचं नेमकं काय होणार हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय। हे दोन्ही पक्ष जे आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्यासाठी पसंती देतील
की नाही देतील, की यावर पुढे काय चर्चा होईल? महाविकास आघाडीचं कुठेतरी कनेक्शन राज्यामधलं जरी राज्यामध्ये महाविकास आघाडी जरी असली तरी याचं थेट कनेक्शन हे केंद्रामध्ये देखील जातं, कारण की केंद्रामध्ये देखील इंडिया आघाडी आहे जी राहुल गांधी आणि सोबतच सर्व पक्षांचे जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये मागील दोन ते 3 वर्षांपासून जे आहे इंडियामध्ये आपल्या भारत देशामध्ये जे आहे ते काम करत आहे. या इंडिया आघाडीच्या नावावरनं देखील अनेक वाद जे आहेत ते सुरू होते आणि अशामध्येच राज ठाकरे हे इंडिया आघाडीचे देखील घटक पक्ष म्हणून जाणार आहेत का, मित्र पक्ष म्हणून जाणार का, हा देखील एक मोठा प्रश्न जो आहे जो देशाच्या पातळीवरचा आहे तो देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. हे दोन्ही ठाकरे बंधू समजा एकत्र आलेत तर महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे, कारण की सध्या बघायला गेलं तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचे देखील आमदार आहेत आणि सोबत येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये देखील जागा वाटपमध्ये दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते जास्त जागा वाटप. त्यामुळे जर आपण बघितलं तर हे दोन्ही बंधू जर एकत्रित आले तर मविया त्यांचं स्वागत कशा पद्धतीने करतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. तू सोबतच राहा. आता आपल्यासोबत बोलण्यासाठी याच मुद्द्यावरती काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेजी आपल्यासोबत जोडले गेले. अतुलजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. जर या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर आपण या दोन्ही बंधूंच्या एकत्रित करण्यावरती जर आपण भाष्य करायचं जर झालं तर जर हे दोन्ही बंधू एकत्रित आले आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती तर मग काँग्रेस आणि महाविकास आघाडी या दोन्ही बंधूंचं स्वागत करणार का, विशेषतः राज ठाकरेंचं स्वागत करणार का महाविकास आघाडीमध्ये? मला तर कधी कधी हे जे राजकीय तुम्ही विश्लेषण करता त्याची कीव येते. आपण बघा, याचा फटका जो आहे ना तो भाजपला बसेल आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा वोट जो आहे तो इंटॅक्ट आहे. हे चोरी करून आलेल्या निवडणुकीचा वरून जर अनालिसिस केला तर अनालिसिस चुकणारच, पण सत्य परिस्थिती अशी आहे की याचा फटका कुणाला बसणार असेल तर तो भाजपला बसेल. महाविकास आघाडीचे दोन्ही पक्ष जे आहे त्यांना जिथे ते जर वेगळे लढले तर त्यांना काय फायदा होईल आणि काँग्रेसचा काय आणि राष्ट्रवादीचा काय फायदा होईल याचा अनालिसिस जर व्यवस्थित केला तटस्थपणे 9च्या निवडणुकांच्या अनुषंगाने तर आपल्या लक्षात येईल की फटका कोणाला बसेल. खरं. धन्यवाद अतुलजी, तुम्ही बातचीत केली या संदर्भामध्ये. त्यामुळे आपण पाहतोय की कशा पद्धतीने आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता दोन्ही बंधू एकत्रित आल्यानंतर आता नेमकं काय राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आपण पुढची बातमी पाहूयात. पुढची बातमी आहे भुमरेंसंदर्भातली. भुमरेंचे जे काही चालक होते त्या संदर्भामध्ये जे काही जमिनीचं प्रकरण होतं हे प्रचंड गाजलेलं होतं. आता याच संदर्भामधली आता आणखी एक नवी माहिती येते. मी विजय तुझ्याकडे येतो या बातमी संदर्भातले अपडेट्स घेण्यासाठी. विजय, जर आपण बघितलं तर वारंवार नोटिसा पाठवण्यात आलेल्या होत्या, मात्र या नोटिसांकडे कानाडोळा केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. नेमकी ही चालढकल का केली जाते आणि आता या प्रकरणाचा आता नक्की आता पुढचा तपास कसा होणार आहे? नक्कीच सिद्ध, जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या महत्वाच्या ठिकाणी जी आहे ती हैदराबाद मधील ही सारंगजर कुटुंबाची ही संपत्ती होती. तीच भुमरेंचे ड्रायव्हर जे आहे जावेद शेख यांच्या नावावरती हिवानामा म्हणून करण्यात आली होती. हे परभणीतील एका वकिलांनी हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते समोर आलं होतं. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर जर पाहिलं गेलं तर भुमरेंची संपत्ती असल्याचा आरोप जो आहे तो देखील विरोधकांनी या ठिकाणी केला होता. मात्र भुमरे जे आहेत त्यांच्याकडून आता यावरती प्रत्युत्तर देखील देण्यात येत आहे की चालक जो आहे तो फक्त आमचा गाडीपुरता मर्यादित आहे, त्याच्या वैयक्तिक जीवनाशी आमचा कुठला संबंध नसल्याचा आमदार विलास भुमरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्याचबरोबर खासदार भुमरेंनी देखील या संदर्भात जे आहे ती प्रतिक्रिया दिलेली आहे. मात्र ही संपत्ती जी आहे ती मोठ्या प्रमाणात असल्याचं मानलं जात होतं आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं गेलं तर आता आयकर विभागाने जे आहे ते जावेद शेखला या बाबतीत नोटीस देखील बजावली होती आणि त्या संदर्भात चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश देखील दिला होता. या प्रकरणी जर पाहिलं गेलं तर आर्थिक गुन्हा शाखेकडे याची चौकशी देखील सुरू होती आणि वारंवार नोटीस जी आहे ती त्याला बजावण्यात आली. मात्र त्याने 2 वेळा या चौकशीसाठी हजर राहिला. मात्र तिसऱ्या वेळा जी आहे ती पुन्हा याला नोटीस बजावली असता त्यांनी आरोग्याचं कारण देत जे आहे ते आता जाण्यासाठी चालढकल केला असल्याचं आपल्याला पुढे समोर आलं होतं. मात्र या बाबतीत जर पाहिलं गेलं ती संपत्ती नेमकी किती कोटीची हा प्रश्न जो आहे तो देखील आता महाराष्ट्रात उपस्थित झाला होता आणि विरोधकांनी देखील मोठ्या प्रमाणात ही संपत्ती असल्याचं म्हणलं गेलं होतं. त्यामुळेच आर्थिक गुन्हा शाखेने जर पाहिलं गेलं तर महसूल विभागाला या बाबतीत लेखी पत्र जे आहे ते देखील केलं होतं आणि आता भुमरेच्या चालकाची जी जमीन जी आहे तिचं शासकीय मूल्यांकन जर पाहिलं गेलं तर 241,69,51,408 रुपये जे आहे ती इतकी रक्कम जी आहे ती त्यामध्ये होत आहे. मात्र आजचं बाजारभाव जर पाहायला गेला तर या संपत्तीचा 2,000 कोटी असल्याचं बोलले जात आहे. त्यामुळे भुमरेच्या चालकाच्या नावावरती एवढी मोठी संपत्ती असल्याचं देखील म्हणलं जातं आणि त्यामुळे आता आर्थिक गुन्हा शाखा जी आहे ती या बाबतीत तपास करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र चालक जावेद शेख जो आहे तो चाल दखल करत असल्याचं म्हणलं जात आहे. विजय, जर आपण या सगळ्यामध्ये जर या बातमीची जर आपण जर सगळा अभ्यास करायचा झाला तर यामध्ये जी काही जमीन आहे त्या जमिनीची किंमत आता नेमकी खूप जास्त आहे. तर आता या जमिनीच्या किमती ऍक्च्युली या जमिनीची किंमत किती आहे? नक्की सध्या जर पाहायला गेलं तर बाजारभावाने 2,000 कोटी पर्यंत जे आहे ती या जमिनीचं
मूल्यांकन निघत असल्याचं आता प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते आता जावेद शेख जे आहे त्याची चौकशी जी आहे ती देखील आर्थिक गुन्हा शाखा जी आहे ते करत असल्याचे पाहायला मिळत आहे. नक्कीच विजय, तू सोबतच राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट्स तुझ्याकडून घ्यायचे आहेत. मात्र आता यानंतरची जी आहे ती बातमी, तिसरी बातमी अशी आहे की कबूतरखान्यासंदर्भातली. कबूतरखान्यावरती लावण्यात आलेल्या बोर्डासंदर्भामध्ये आज कबूतरखाना परिसरामध्ये एक फलक ट्रस्टकडून लावण्यात आला. या फलकावरती कबुतरांना खाद्य घालण्याची वेळ सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत ही देण्यात आलेली होती. मात्र हीच परवानगी लेखी स्वरूपात न मिळाल्यानं प्रश्नचिन्ह आता उपस्थित झालंय. मी मनोज तुझ्याकडे येतो या संदर्भातले अपडेट्स घेण्यासाठी. मनोज, नेमका या सगळ्या संदर्भामध्ये आता एक बोर्ड लावण्यात येतो ट्रस्टकडून, मात्र याचं लेखी उत्तर अजून येत नाहीये, त्यामुळे आता संभ्रम निर्माण झालाय. काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच सिद्धेश, आपण या ठिकाणी बघतो कबूतरखान्यावर वादविवाद हा सुरूच आहे. कबूतरखाना बंद करायचा न्यायालयाचा निकाल होता आणि आपण बघतो न्यायालयाने सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर महानगरपालिकेकडून कबूतरखाना हा बंद करण्यात आलेला होता. ताडपत्री घालून आपण बघतो दादर येथील कबूतरखाना हा बंद करण्यात आलेला होता आणि त्या विरोधामध्ये नागरिक हे रस्त्यावरती उतरलेले, मोठ्या संख्येने नागरिक हे रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी हातामध्ये चाकूसुरी देऊन घेतली होती आणि आपण बघतो त्यांनी जी ताडपत्री लावली ती देखील तोडण्यात आलेली होती त्या नागरिकांकडनं. आणि नंतर आपण पुन्हा बघितलं तर ही ताडपत्री महानगरपालिकेकडनं पुन्हा बसवण्यात आली आणि जो कोर्टाचा आपण बघतो निर्णय होता तो पुन्हा एकदा त्या महानगरपालिकेने राखून ठेवलेला होता आणि संपूर्ण कबूतरखाना हा बंद करण्यात आलेला होता. आणि त्यानंतर आपण बघितलं तर पुन्हा एकदा कबुतरांना दाणे त्या ठिकाणी टाकण्यात आलेले होते आणि अद्यापही कबुतरांना दाणे टाकण्यात येत आहे. आणि आपण बघतो मोठ्या संख्येने कबूतर हे दादर परिसर असतील, गिरगाव परिसर असतील, यामध्ये येऊन ते दाणे खात आहेत आणि मोठ्या प्रमाणात घाण देखील करत आहेत. आणि आपण बघतो त्याच्यासमोर जैन मंदिर आणि जैन मंदिराला पूर्ण जाळी देखील लावण्यात आलेली आहे आणि ही जाळी कबूतर आत येऊ नये यासाठी ही जाळी लावण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर आपण बघतो पुन्हा एकदा एक वाद समोर आला, म्हणजे एक नागरिकांनी आपल्या गाडीवरती आपण बघतो एक म्हणजे भांडं ठेवलेलं होतं आणि त्या भांड्यामध्ये पूर्ण खाणं हे कबुतरांना तो देत होता. आणि त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की माझ्याकडे अजून 20 गाड्या आहेत, त्या 20 गाड्यांवरती आपण बघतो संपूर्ण दाणे ठेवून कबुतरांना खाण्यासाठी देणार आहे. कारण की जो निर्णय न्यायालयाकडनं घेण्यात आलेला आहे, महानगरपालिकेनं घेण्यात आलेला आहे, तर कबुतरांना खाणं हे भेटणार नाही आणि यासाठी कबुतरांना खाणे देण्यासाठी गाडीवरती म्हणजे भांडं ठेवून त्यामधून कबुतरांना खाणे देतात. आणि त्यानंतर आपण बघतो कबूतरखाना ट्रस्ट करून आता बोर्ड लावण्यात आलेला आहे आणि या बोर्डमध्ये आपण महत्त्वाचा बघितलं तर त्यांनी परवानगी मिळाली असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. सकाळी 6 ते 8 यावेळी ही परवानगी असणार आहे असं देखील यामध्ये म्हटलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही परवानगी आहे ती अद्यापही लेखी स्वरूपात भेटलेली नाही आहे, ती तोंडी भेटलेली आहे आणि ही लवकरच आपण बघतोय जी मागणी आहे ती लवकरच आपल्याला लेखी स्वरूपात देखील मिळणार असे देखील या बोर्डावरती लिहिण्यात आलेलं आहे. आणि आपण बघतो जर या कोणी व्यक्तींनी याचं उल्लंघन केलं तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल आणि यावरती ट्रस्ट हे जिम्मेदार राहणार नाही असं देखील या बोर्डामध्ये लिहिण्यात आले. आणि आपण बघतो जोपर्यंत लेखी सुरुवात मिळत नाही तोपर्यंत आपण कोर्टाच्या नियमांचं पालन करावं असं देखील यामध्ये बोलण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता उद्या या संदर्भात आपण बघतो सुनावणी देखील होणार आहे. ही सुनावणी आपण बघतो कशा प्रकारे सुनावणी म्हणजे केली जाते आणि यावरती पुन्हा कोर्ट काय निर्णय देतं आणि स्थानिक नागरिक पुन्हा कशा प्रकारे या निर्णयाला स्वागत करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण मनोज, जर आपण या सगळ्यामध्ये जर आणखी एक बाब प्रामुख्यानं लक्षात घ्यायची झाली तर प्रश्न पुन्हा एकदा तोच उपस्थित होता, या सगळ्या प्रक्रियेला नेमका वेळ का लागतोय? याच्या आधी आंदोलनं झाली तेव्हा सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना शांत करून आवाहन करत शांत करण्यात सुद्धा आलं, मात्र पुन्हा एकदा या सगळ्या प्रश्नांवरती याच एवढा वेळ का लागतोय? मग एवढं जर होत असेल तर मग महानगरपालिकेने आधीच या संदर्भामधली चर्चा करून याचा निर्णय आधीच द्यायला हवा होता. नक्कीच सिद्धेश, आपण या ठिकाणी बघितलं पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा परिषदेमध्ये उचलला गेला होता आणि त्यानंतर न्यायालयाने आपण बघितलं या ठिकाणी निर्णय देण्यात आलेला होता. कारण की आपण बघितलं कबूतरच्या विष्ठेपासून आणि कबुतरांच्या पंखामध्ये असलेले जीव आहे त्यांच्यामुळे श्वसनाचा त्रास हा मोठ्या प्रमाणात नागरिकांना होता आणि त्यामुळे न्यायालयाकडनं हा निर्णय घेण्यात आलेला होता. आणि त्यानंतर कबूतरखाने हे बंद करण्यात आलेले होते. आणि आपण बघितलं या ठिकाणी जैन समाज असेल किंवा दादर परिसरातील नागरिक असतील ते देखील या ठिकाणी पूर्णपणे रस्त्यावर उतरलेले होते. ते म्हणत होते की हा कबूतरखाना खूप जुना आहे आणि हा चालूच ठेवावा असं त्यांचं म्हणणं होतं. पण त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी ती जाळी आहे ती तोडण्यात आलेली होती जी आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण बघितलं या ठिकाणी महानगरपालिकेकडनं कबूतरखाना हा बंद करण्यात आलेला होता. आणि त्यानंतर नागरिकांनी कबुतरांना खाणं मिळावं यासाठी गाडीच्या टपावरती आपण बघितलं ट्रे ठेवला गेला होता आणि त्या ट्रेमध्ये त्यांनी दाणे ठेवले गेलेले होते. पण आता पुन्हा कबूतरखान्याच्या ट्रस्टकडून आता त्या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेला आहे, फलक लावण्यात आलेला आहे आणि त्या फलकावरती लिहिण्यात आलेलं आहे की कोर्टाच्या निर्णयाचा
पालन करा, त्यांचं उल्लंघन करू नका, कारण की या ठिकाणी कबुतरांना खाणं देऊन या ठिकाणी उल्लंघन पण केलं जो जात बोर्ड आहे. मनोज या नागरिक ठिकाणी लावण्यात आलेला होता त्याच्यावरून संभ्रम सुद्धा निर्माण झालेला होता. मात्र मग या सगळ्यामध्ये लेखी उत्तर अजून त्यांच्याकडे आलेलं नाहीये. मी जर चुकत नसेल तर त्या बोर्डाकडे ठसठशीत अक्षरामध्ये लिहिलेलं होतं की या संदर्भामधलं आम्ही जे काही आहे ते आमचं मागणी जी होती ती आम्ही महापालिकेकडे मांडलेली होती आणि त्याच्यावरती फक्त त्यांनी निर्णय दिलाय. मात्र अजून त्याच्या संदर्भामधलं लेखी उत्तर आमच्यापर्यंत आलेलं नाहीये. तरी सुद्धा मग या सगळ्या संदर्भातले मग बोर्ड लावण्याचं नेमकं कारण काय होतं तिथे? नक्की सिद्धेश, आता आपण मिळतं कबूतरखाना या ठिकाणी कबूतर ट्रस्ट कडून आपण मिळतं हा फलक लावण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की ही तोंडी अद्यापर्यंत आपण बघितलं तर त्यांनी माहिती दिलेली आहे. त्याची लेखी स्वरूपात अद्यापही त्याची काही त्यांना पत्रक मिळालेलं नाही आहे आणि लवकरात लवकर तो पत्रक लेखी स्वरूपात मिळेल असं देखील त्या फलकावरती लिहिण्यात आलेलं आहे. पण आपण या ठिकाणी बघितलं तर आता कोर्टामध्ये त्याची सुनावणी होणार आहे, न्यायालयामध्ये त्याची सुनावणी पार पडणार आहे आणि त्यानंतर महानगरपालिका या निर्णयाचं कशा प्रकारे स्वागत करते हे देखील पाहणं महत्त्वाचं की महानगरपालिका त्याला परवानगी देणार की नाही देणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की मोठ्या संख्येने नागरिक याचा विरोध करत आहेत. ते म्हणत आहेत की हा कबूतरखाना जुना आहे आणि कबुतरांना देखील खाणं हे दिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पण या ठिकाणी कोर्टाच्या निर्णयानंतर पालिकेने ही ऍक्शन घेतलेली आहे. त्यामुळे कोर्टच हा निर्णय काय देतो आणि त्यानंतर महापालिका काय हे करणार आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे. नक्कीच मनोज, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता कोर्ट काय निकाल देतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद तुझे सुद्धा. आणि आमचे दोन प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले होते, त्यांनी सुद्धा इतरत्र बातम्यांवरती सुद्धा एक छान अशी माहिती दिलेली आहे. धन्यवाद शुभम तुझे सुद्धा आणि विजय तुझे सुद्धा. आणि या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.